हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तुमच्या आवाजाने कळलं असेल की मी पोलीस स्टेशनला आहे आणि का आलो आहे तेच सांगायला आलो आहे की ही गाडी तुम्हाला व्हिडिओ आलीच असेल. आम्ही किती खुश होतो, आनंदात होतो की मी नवीन गाडी घेतली. आणि ही बघा माझी मम्मी. आणि 10 दिवस झालेत गाडीला आणि हे बघा एक अननोन पर्सन आला, ठोकून निघून गेला. रॅश ड्रायव्हिंग, अचानक ओव्हरटेक केलं, ब्रेक मारलं आणि गाडीची ही माझ्या आता अवस्था झाली आहे. 15,000 खर्च बोललेत. इन्शुरन्स क्लेम करायला टाईम लागणार. मी जो समोरचा व्यक्ती आहे तो नीट रिप्लाय पण देत नाही. ही गाडी घेण्यासाठीच मी 4 वर्ष थांबलेलो, लिटरली 4 वर्ष. एवढा आनंदात होतो ही गाडी घेऊन. एका जो मेहनत करतो, जो जॉब करतो किंवा बिझनेस पण करतो त्याला माहिती आहे ही गाडी घेणं किती मुश्किल आहे. काय बोलू, 10 दिवस झालेले फक्त गाडीला घेऊन. आता ही अवस्था आहे. त्याची अलाइनमेंट गेली आहे, मडगाड गेला आहे, साईडचे ते पट्ट्या गेल्या आहेत 2, मागचं व्हील अलाइनमेंट करायचं आहे. एवढी मेहनत करून गाडी घेतो आपण. स्वप्न असतं एखाद्याचं, एक मिडल क्लास फॅमिलीच्या मुलाचं. एवढी प्रेमाने ठेवलेली गाडी दररोज पुसायचो आणि आज हे झालं. काल कामाला जात होतो, एक अननोन माणूस आला. तो ओनर पण नव्हता त्या गाडीचा. ओनरनी त्याच्या मित्राला गाडी दिली होती आणि त्यांनी ही अवस्था केली आहे. आणि ठोकल्यानंतरही मी पडलो आहे तिथे, पण कोण मदतीला आला नाही. तो व्यक्ती स्वतः पळून गेला. लिटरली नेस्कोचे इथे झालं आहे. त्यात 2 दिवसाचे खाडे झाले ऑफिसला, तर ते पैसे कापले गेले. पोलीस स्टेशनला आलं, ह्यांनी थोडीफार हेल्प केली आम्हाला. खर्च तर झाला आहे, आता बघू. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे नितीन पटेल. समजत नाही काय करू. तुम्हाला व्हॉईस रेकॉर्डिंग पण ऐकवीन. त्या व्यक्तीला आम्ही कॉल केला, त्याची नंबर प्लेट पडलेली आणि त्याचा मित्र तर पळून गेला. त्याची नंबर प्लेट होती माझ्याकडे लकीली, म्हणून मी परत त्याला कॉन्टॅक्ट केला. RTOवाल्यांच्या सुर्वे साहेब होते इथे काल रात्री, तर त्यांनी नंबर काढून दिला. सो थँक्यू सो मच साहेब. तर इथे बघतोय तर तो उलटं बोलायला लागला काल पोलीसवाल्यांनाच. त्याच्यानंतर तो जो व्यक्ती आहे त्याचं नाव आहे नितीन पटेल. त्या व्यक्तीने लिटरली आज पण उलटं बोलला तुम्हाला 1 रुपया देणार नाही आहे मी, तुम्हाला जे करायचं ते करा. बोलतो मुंबई आहे, काही पण होऊ शकतं. आम्ही वर्किंग आहे. त्याचा असा अर्थ आहे की तो वर्किंग आहे म्हणजे आम्ही तर कामच नाही करत, आम्ही मेहनतच नाही करत, आम्हाला फ्रीमध्ये सर्व मिळतं आहे. काय बोलायचं एखाद्याला. म्हणजे ॲटलिस्ट डरपूकसारखं पळून तरी नाही जायला पाहिजे होतं. माझं एवढंच ओपिनियन आहे. जर थांबलं असतं तरी मला वाईट वाटलं नसतं. ती काल गाडी हलत नव्हती. ते बिचारे 2 RTO ऑफिसर आले, त्यांनी इथे पिन केलं आणि इथे उचललं. हे असं लिटरली बेंड झालेलं. माझे टायर पण घासले गेलेत त्या साईडला, मागच्या साईडला आहे. ही अशी अवस्था झालेली, गाडी हलत नव्हती. हे मेटल खाली रुपलेलं पूर्ण टायरमध्ये. आणि आम्हाला आज खर्च सांगितला 15,000. आता बघू किती वेळ लागतो इन्शुरन्स वगैरे कवर व्हायला. यांनी खूप हेल्प केली ॲक्च्युली, बऱ्यापैकी पण नाही, खूप हेल्प केली आम्हाला. त्यांनी सांगितलं की तू त्याचा इन्शुरन्स वापर, पण ॲक्च्युली विदाऊट ओनर्स कन्सेंट वी कॅनॉट यूज एनीवन्स इन्शुरन्स. आणि मला तर 10 दिवसच झालेली गाडी घेऊन. माझी इच्छा पण नव्हती की कधी गाडी, याचा विचार पण नाही केलेला की याचं गाडी वगैरे कधी ॲक्सिडेंट वगैरे होईल. असं समजतो की पनवती निघाली, पण काय बोलू. त्या व्यक्तीला थोडी तरी माणुसकी असायला पाहिजे होती की आपण काय चूक केली आहे. एखाद्याचं स्वप्न असते ही गाडी. तर मला माहिती नाही, त्याची बापदादाची जमीन वगैरे पण असेल मे बी, त्याचा बिझनेस आहे स्वतःचा. मी त्याबद्दल काय सांगणार पण नाही काय आहे, तो कोण आहे. बस एवढंच सांगेन त्याचं नाव नितीन पटेल आहे. मी नंबर पण टाकीन. ॲज अ मिडल क्लास फॅमिली त्याला तो बोलत होता मी बिझनेसमॅन आहे, माझ्याकडे टाईम नाही या सर्व गोष्टींसाठी. मी नंबर पण टाकीन. तुम्हाला काही शेअर करायचं फीडबॅक त्याला बिंदास शेअर करा. ह्यात माझी तर चूक नाहीच आहे, पण एखाद्याने ॲटलिस्ट चल ठीक आहे झाली चूक, आम्ही पैसे पण नाही मागत होतो. आम्ही बोललो त्याला की ॲटलिस्ट तू थांबायला पाहिजे होतं. आणि आता जर हे इन्शुरन्स जर नाहीच झालं क्लेम बाय एनी चान्स, तिथं होणारच आहे पण नाही झालं,
तर मी त्याला बोललो की तुला पैसे द्यावे लागतील. तर तो बोलतो मी 1 रुपया देणार नाही, तुम्हाला जे काय करायचं ते करा. आणि ॲज पर लॉ दिस इज लाईक नॉट अ मेजर ॲक्सिडेंट. जर माझं डोकं फुटलं असतं तर काहीतरी केलं असतं, पण माझा काहीच नाही झालं. आणि जी चांगली गोष्ट आहे, हनुमानजी नेहमी सोबत असतात माझी. जशी तुम्हाला मी चावी दाखवीनच की मला तर काय होणार नाही, पण मेहनत करून घेतलेली गोष्ट आणि त्यासाठीच हर्ट होते खूप जास्त. हे बघा, हनुमानजी नेहमी असतात सोबत. मग तेच कुठे ना कुठेतरी असं वाईट वाटत होतं. काय करणार आता, झाली ती गोष्ट. 10 दिवस झालेले गाडीला घेऊन, फक्त 10 दिवस. आणि ही अवस्था आहे गाडीची माझ्या. लेट्स सी. जातो इन्शुरन्सवाल्याकडे परत. रात्री यायचं 9 वाजता. लास्ट टाईम जे ऑफिसर होते काल रात्री इन्चार्ज, ते कॉन्टॅक्ट करायला ट्राय करतील त्या व्यक्तीला, नितीन पटेलला. त्यांनी काही रिप्लाय दिला. जर तो आला तर ठीक आहे. आय गेस त्याच्याकडे ऑलरेडी आहे तेवढं नॉलेज. त्याला माहिती आहे इट इज लाईक अ व्हेरी स्मॉल मॅटर. जीवाला काय झालं नाही म्हणून तो मे बी बॅकअप पण घेऊन बसला असेल. वी नेव्हर नो. पण माझे 2 दिवसाचे खाडे तर झाले ऑफिसचे. बघू काय होतं. मी बाकी तर व्हिडिओ क्लिप तर टाकीनच ह्या क्लिपनंतर. पण माझी एकच रिक्वेस्ट आहे, त्याला काही शिव्या वगैरे देऊ नका, काही करू नका प्लीज़. काही शिव्या वगैरे देऊ नका. त्याला नीट समजावा की भाई तूने जो भी किया है वो गलत किया है. एखाद्याचं स्वप्न असतं हे गाडी घेणं, जो घासतो 4-4, 5-5 वर्ष. मी तर नाईट शिफ्ट करतो. मला माहिती आहे 12-12 तास जागणं कसं असतं आणि गाडी घेणं कसं असतं. तर मला या गोष्टीची कदर आहे. सो त्याला समजावा. तुम्हाला काय रिप्लाय द्यायचं आहे तर तुमच्या हातात आहे, पण शिव्या वगैरे देऊ नका. प्रेमाने बोला त्याच्याशी पण. तो पण एक व्यक्ती आहे. आता तो जसा पण असेल पण व्यक्ती आहे. आता मी पण त्याच्याशी प्रेमाने बोललो, तुम्हाला व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये कळेलच. पण त्यांनी जो म्हणजे असं अपमानित वाटलं मला, जसं तो माझ्या मम्मीसोबत बोलत होता. इट इज लाईक अ बिट रिलेटेबल टू पोर्शे केस. ज्याच्याकडे पैसा आहे तो पॉवरमध्ये, एक मिडल क्लास आहे त्याची काय व्हॅल्यू नाही आहे. सो आम्ही मिडल क्लासवाल्यांनी काय करायचं. आम्ही काही केलं तर आमच्यावर उलटी केस होते. काहीच करू नाही शकत. हँड्स आर टाईड. भेटू गाईज. पण तुम्ही एकदा ती व्हॉईस रेकॉर्डिंग ऐका म्हणजे तुम्हाला समजून जाईल. भेटू पुढच्याच ब्लॉगमध्ये लवकरच. जे झालं आणि जो पण तुम्ही पहिल्या व्हिडिओला सपोर्ट दिला त्यासाठी खूप थँक्यू. थोडं कॉन्फिडन्स बूस्ट झालेला आहे. थँक्यू सो मच. आणि मी सतत तोंड जास्त दाखवलं नाही. कसं तरी वाटतं आहे गाडीलाच बघून. इच्छा पण नाही होत्या काय करायची, पण हे क्लिप टाकणं गरजेचं होतं. एक मेसेज जर हे त्याच्यापर्यंत पोचलं तर खूप चांगलंच होईल की भाई कोणाची तरी मेहनतची कमाई आहे. आय नो तू बिझनेसमॅन असशील, तुझ्याकडे खूप लाखपट करोडोपट पैसा असेल, पण आम्ही रात्रभर कामाला जाऊन आम्हाला या पैसे जमवून मिळतात. मग भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गाईज लेटेस्ट अपडेट. वीरला सर्व्हिस सेंटरला घेऊन आलो आहे. 3 हफ्ते आता नसणार वीर आपल्याकडे. लेट्स सी. खर्चा तो बडा हो गया. हेड एंड हे राईट साईडला जास्त बेंड झालं आहे. इथे गॅप जास्त आहे. ज्यांनी पण केलं आहे ना, देव करत त्याचं खूप भलं होऊ दे. तर पूर्ण अलाइनमेंट चेंज होणार. खूप बेकार वाटतं आहे. नवीनच गाडी घेतलेली आणि सर्व्हिस सेंटरचे चक्कर काढतो आहे. ते भाऊ आपल्याला खूप हेल्प करत आहेत. लेट्स सी. काही अपडेट असेल तर मी कळवतो. आता 3 हफ्ते तर नसणार आहे गाडी, हे तर कन्फर्म आहे. बघू कसं काय ते. आणि या गाडीचं नाव आम्ही वीर ठेवलं आहे. वीर. सो विल मिस यू वीर.